सर वंदे मातरम. जितेंद्र भावे बोलतोय, निर्भय महाराष्ट्र पार्टी. जितेंद्र भावे असं माझं नाव आहे. हा, निर्भय महाराष्ट्र पार्टी. हा, तुम्ही ते 5-6 लोकांचे जे पैसे घेतलेले ना 1-1 लाख रुपये नोकरीला लावून देतो, तर ते लोक माझ्या ऑफिसला आले तर येतात का जरा चर्चा करायला? त्यांना तुम्ही कुठं नोकरी लावून देणार होते ना? सांगतो ना, ते सगळं सांगतो, पण ते माझ्या समोर बसलेले तर मीटिंगलाच या ना डायरेक्ट. करा करा. हा हा, पण मग आता जे काय आलेले आहेत ना त्यांची पण तुम्हाला नावं आणि मीटिंगच करून देतो. योगेश म्हणून आहे, त्याचे पण मी पण समोर दिलेले पैसे, माझे पण पैसे 4 लोकांचे, माझ्या घरच्या लोकांचे दिलेले. बर बर बर, ठीक आहे. हा, नाही काय होतं, हे लोक आपल्याकडे न्याय मागायला येतात ना. बोलताय ना 5 लोकांचे, माझ्या घरच्या 4 लोकांचे पैसे दिले, माझ्या सालाच्या मिशनचे दिले, माझ्या नातेवाईक आहेत, मामाच्या मुलाचे दिले, समोर दिलेले. मी काय माझ्या घरी नाही ठेवलेले साहेब. मान्य ना, ते तो काही विषय नाही. काय राहतं ते, तेव्हा एवढे गोड बोलत होते ना, आता याला फोन करायला होता, त्याला फोन करायला होता. मी चांगल्यासाठी करायला गेलो ना. हे जर नोकरीला लागले असते तर मला पगार दिला असता का यांनी? नसता दिला, हे खरंय. काय सर, कसं आहे, मी अपंग माणूस आहे, मी त्याचे पैसे घेऊन काय करणार आहे सांगा तुम्ही. बरोबर, चांगलं भला करायला गेलो होतो तो माझ्या काय तुम्हाला. बरोबर बरोबर. काय माझे मी 3-4 लाख रुपये गेलेले, मी बी तत्तर करतोय, तर त्याला काय सांगतो, समोरून जर दिले तर मी देईल त्याच्याकडे. बरं, त्याचा तुम्ही ऐका ना, तुमचे सगळ्यांचेच काढून देतो मी पैसे. समोर ज्याला दिले ना तुम्ही त्याचं नाव, नंबर, फोटो द्या, आपण त्याचं लाईव्ह करून टाकू. डायरेक्ट फोटोच घेऊन बसू आपण सगळे, तर लगेच येईल तो, त्या बिळातनं लगेच बाहेर येईल तो. आपण लाईव्ह केलं ना एकदा, जितेंद्र भावे लाईव्ह वर आले नाही, एका मिनिटात सरळ होऊन जातील. काहीच काळजी करू नका. आपल्याला अपेक्षा होती म्हणून दिले ना, असं नाही राहत. आपण ठीक आहे, आपण आपल्या पद्धतीने करू शकतो, मी पण करू शकतो, तुम्ही जसं बोलताय तसं. पण त्यांनी असं याच्यातले ते पण जवळचे ना आपले, असं नाही. त्यांना पण आपण असं थोडी सांगितलं होतं तुला असं करेल तसं करेल, आणि नोकरी लागली असते तर आपण काय असं थोडी केलं असतं. त्यावेळेस काय झालं, पेपर फुटी झाली, ते बरेचसे प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे नाही तर त्यांनी पण पुढे दिलेत का पैसे? तर मग आपण त्याला भेटू आणि त्या पुढच्याचा तरी फोटो घेऊन आपण प्रसिद्ध करू ना. एकाला कोणाला तरी जर आपण लाईव्ह आणलं ना तर आपले सगळ्यांचे पैसे निघून येतील. सर, मी अजून एका ठिकाणी ना 4-4 लाख रुपये आमच्या नातेवाईकांचे आते भावाच्या मुलाचे दिलेले, त्यांचे क्लर्क मध्ये काम आहे साखरीच्या संस्थेमध्ये. बरं, त्यांचे 5-5 लाख रुपये दिलेले मी. आणि ते काय प्रॉब्लेम असा आहे, ते होत नव्हतं, काय म्हणतात, जागा निघत नव्हत्या तिथं. आता जागा निघाल्या यांच्या ज्या क्लर्कच्या होत्या ना, मी तिथं दिलेले पैसे. आता मी काय घरी ठेवलेले पैसे, त्यांना असं वाटतंय मी घरी ठेवलेले पैसे. नाही, पण आपण काय करू योगेश सर, हे जे कोणी ज्यांना कोणाला दिले ना आपण, तर त्यांना भेटू, आणि त्यांनी पुढे कोणाला दिले ना तर तो असेल गव्हर्नमेंटचा सर्व्हिसवाला, तर त्याचा आपण एक फोटो जर जाहीर केला ना आपल्या ह्याच्यावरनं लाईव्ह वरनं, की तो सरळ निघून येईल आपल्याकडे. नाही, तुम्ही नुसतं नाव जरी सांगितलं ना तर त्याचा फोटो काढू आपण, आणि नुसतं हातात घेऊन जरी बसतो ना का यांनी आमची नोकरी लावायची आमिषाने पैसे घेतले आणि बुडवले, तर तो पळत येईल ढुंगणाला पाय लावून. आले की भेटा मला. आपण सगळे मिळून आहे ना आयडियानी ते पैसे काढून घेऊ सगळ्यांचे. हा, काय लाईव्ह मध्ये ना सगळे लोक सरळ होऊन जातात, काय अडचण नाही. ओके ओके ओके. आता त्याच्या लक्षात